माझा तर माझ्या नवऱ्यावर अजिबात विश्वास नव्हता की आता हे 2 दिवस ट्रिपला चाललेत आणि तिथे निवांत राहून येतील. कारण मला माहिती आहे ते राज नंदिनीशिवाय राहूच शकत नाहीत. राज नंदिनीसुद्धा जेव्हा ते रेडी होऊन बाहेर जाणार असतात ना, तेव्हा ती त्यांच्या मागेच लागते. बरं, मी जसं म्हणलं होतं ना, नेक्स्ट डे बघा ते रिटर्न आले सुद्धा होते. तिचं बाळ जेवढं तिच्या पप्पांना पाहून खुश झालं होतं ना, तेवढंच त्या हातातल्या बॅग्स पाहून सुद्धा. आणि मी थोडीशी नाटकं करत होती मुद्दाम, तर ती माझ्या मागे लागली होती. ब्रेकफास्टमध्ये आज पनीर आणि बेसनचा चिल्ला होता, जो की राज नंदिनीचा आणि माझा दोघींचा फेवरेट आहे. बरं, या कमेंटनुसार मला वाटतं की माझे डोळे वगैरे खराब झालेत की काय, मला दिसत नाही आहे, मी जाड झाले ते. म्हणून तुम्ही सांगताय की नक्की ही कमेंट करणारी ताई आहे, तिचे डोळे खराब झालेत. समोर एवढे 2 हात-पाय डोळे असणारी व्यक्ती दिसते आणि तिला ती ढोल म्हणते. आय नो माझी तब्येत वाढली आणि ती कमी सुद्धा मी करते आणि त्याला वेळ लागेल, एका दिवसात होण्याचं काम नाही आहे ते. बरं, ते जाऊ देत. राज नंदिनीसाठी काही बुक्स मागवले होते आणि सोबत स्कूटर सुद्धा. बऱ्याच महिन्यांपासून घ्यायची इच्छा होती आणि शेवटी ठरवलं होतं की तिच्या बर्थडेला घ्यावी, पण अचानकच माझ्या मनात आलं आणि चला म्हणलं घेऊन टाकूयात. आणि हो, तिला स्कूटर आवडली सुद्धा. तर थोडंसं शिकायला वेळ लागेल. सध्या एक्सरसाइज घरीच करते, त्याच्यामुळे मी डंबेल सुद्धा ऑर्डर केले होते. आणि संध्याकाळच्या वेळी असा काहीसा पाऊस सुरू झाला ना, बापरे, गाऱ्या सुद्धा भरपूर पडल्या. दॅट्स इट फॉर टुडे. चलो बाय.